नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 10. आई, मला अजून कन्फर्म नाही हे प्रेम आहे की अट्रॅक्शन, पण मला शेखर आवडतो. मी त्याच्याकडे ओढली जाते. पण आज मला जे नक्षत्राने सांगितलं त्यानंतर मला कळत नाही मी काय करावं. मला तर तो आवडतो, पण त्याचं काय? त्याचं पहिलं आणि शेवटचं प्रेम अनु आहे असं तो म्हणतो. त्याच्या मनात माझं वेगळं स्थान निर्माण होईल का? जी जागा त्याने अनुला दिली होती ती मला मिळेल का? तो मनापासून माझ्यावर प्रेम करेल की नाही मला काहीच कळत नाही. प्रिया श्यामलाबाईंच्या मांडीवर डोकं ठेवून बोलत होती. वेळ आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देतो प्रिया. शेखरला थोडा वेळ दे. त्याच्या जखमा अजून ओल्या आहेत, त्यावर हळूवार फुंकर घाल. पण एक कायम लक्षात ठेव, लग्न हा खूप मोठा निर्णय आहे. तो विचार करूनच घ्यायला पाहिजे. आपण जेवढं प्रेम करतो आपल्या जोडीदारावर तेवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम त्याने आपल्यावर केलं पाहिजे, तरच संसार सुखाचा होतो. तडजोडीवर आयुष्य नाही निघत प्रिया. मला काय म्हणायचं आहे तुला कळलं असेल, श्यामलाबाई म्हणाल्या. प्रियाने हुंकार भरला. शेखर मन लावून काम करत होता. त्याचं प्रोजेक्ट फायनल स्टेजवर होतं. आता फक्त कन्साइनमेंट डिस्पॅच व्हायचं बाकी होतं, बस. प्रिया आणि शेखर एकमेकांना जसा टाईम मिळेल तसं मॅसेज आणि कॉल करत होते. शेखरला सुद्धा प्रियाचे एफर्ट्स दिसत होते. त्यालासुद्धा माईंचं म्हणणं पटत होतं, पण त्याला स्वतःला अजून कन्फर्म झालं नव्हतं. त्याच्या मनात अजूनही अनु होती. येणाऱ्या संडेला प्रिया आणि शेखर दोघंच डिनरला जाणार होते. शेखरने ह्यावेळेस पुढाकार घेऊन तिला डिनरसाठी विचारलं होतं. तो सुद्धा मागचं विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. प्रिया मॅडम तर आकाशातच उडत होत्या. आज पहिल्यांदाच ते दोघेच बाहेर जाणार होते. टाईम स्पेंड करणार होते. विचार करूनच तिचे गाल लाल झाले होते. ती स्वतःशीच लाजत होती, गाणं गुणगुणत होती. ती तयारी करत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नव्हता. श्यामलाबाईंना सुद्धा अंदाज आला होता. प्रिया आरशासमोर उभी होती की तिचा फोन वाजला. शेखर तिला पिक करायला आला होता. तो खाली उभा होता. प्रियाने पटकन तिची पर्स घेतली आणि घाईतच खाली गेली. पण शेखरला समोर पाहून तिची चाल मंदावली. ती ब्लश करत होती. तिचे गुलाबी गाल अजूनच गुलाबी होत होते. शेखरसुद्धा प्रियाकडे पाहतच राहिला. ती आज एखाद्या डॉलप्रमाणे दिसत होती. ब्ल्यू कलरचा प्रिंटेड स्लीवलेस वन पीस, मोकळे सोडलेले केस, हलकासा मेकअप, कानात छोटेसे नाजूक डायमंड टॉप्स, ओठांवर पिंक लिपस्टिक, पायात हिल्स, हातात एक छोटीशी स्टायलिश पर्स. खूप सुंदर दिसत होती प्रिया. पण शेखरला मात्र तिच्यात अनु दिसत होती. त्याला आठवलं, त्या दिवशी अनु पण अशीच दिसत होती. तो तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या अशा बघण्याने ती लाजली. अनु, खूप सुंदर दिसत आहेस आज तू, एकदम बार्बी डॉल. शेखर प्रियाजवळ आल्यावर तिच्याकडे बघत बोलला आणि प्रियाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन झरझर बदलले. प्रिया आहे मी शेखर, प्रिया शांतपणे शेखरला म्हणाली. आणि आपण आता काय म्हणालो हे शेखरच्या लक्षात आलं. सॉरी प्रिया, पण खरंच खूप छान दिसत आहेस तू, शेखर कसं तरी हसत म्हणाला. आणि त्याने कारचं डोअर प्रियासाठी ओपन केलं. तो ड्रायव्हिंग सीटवर बसला. पूर्ण रस्ता दोघेही गप्प होते. कोणीच कुणाशी बोलत नव्हतं. शेखरने गाडी एका मोठ्या आणि पॉश रेस्टॉरंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली. शेखरने टेबल बुक केला होता. तिथे जाऊन दोघेही बसले. एक ऑकवर्डनेस होता दोघांमध्येही. शेवटी न राहून शेखरने सुरुवात केली. सॉरी वन्स अगेन प्रिया, मला माहीत आहे तुला राग आला असेल, शेखर म्हणाला. इट्स ओके, प्रिया निर्विकार चेहऱ्याने म्हणाली. प्रिया, तू ऑर्डर कर, आज तुझ्या आवडीचं खाणार आहे मी, शेखर म्हणाला. ठीक आहे, प्रिया स्माईल करत म्हणाली आणि तिने मेनू कार्ड हातात घेतलं. प्रिया,
मला तुला काहीतरी सांगायचं आहे म्हणत शेखरने त्याच्या आणि अनुविषयी प्रियाला सर्व सांगितलं. मी अनाथ आहे, यात काय माझा दोष आहे? शेखर म्हणाला. हा तर प्रियासाठी पण शॉक होता. ती शेखरला माईंचा मुलगा समजत होती. पण आता ही वेळ नव्हती की त्याला काही विचारायची किंवा बोलायची. तिने स्वतःला सावरलं. खूप त्रास होतो ग प्रिया मला. मी प्रयत्न करून पण तिला विसरू शकत नाही. काय करू म्हणजे तिची आठवण येणार नाही? सांग ना तुम्हाला. आजसुद्धा तुझ्याऐवजी मला अनु दिसत होती. हेच होतं माझ्याबरोबर नेहमी. जिकडे तिकडे तीच दिसते मला. मला विसरायचं आहे ग तिला. मला मदत करशील? शेखर बोलला. त्याचे डोळे पाणावले होते. हो, करेन मी तुला मदत, प्रिया शेखरच्या हातावर हात ठेवत म्हणाली. खरंच? तो फक्त तेवढंच बोलू शकला. त्याच्या डोळ्यांमध्ये दुःख स्पष्ट दिसत होतं. हो, नक्की मी तुला मदत करेन. एवढं तर करूच शकते ना मी, प्रिया म्हणाली. थँक्यू, मला समजून घेतल्याबद्दल, शेखर म्हणाला. मैत्रीमध्ये नो सॉरी, नो थँक्यू, समजलं? प्रिया नाटकीपणे म्हणाली आणि शेखरने स्माईल केलं. आलोच मी, तू स्टार्ट कर खायला, शेखर म्हणाला आणि वॉशरूमकडे गेला. त्याने तोंडावर पाणी मारलं, फ्रेश झाला आणि परत टेबलवर आला. हे काय, तू अजून सुरुवात नाही केली? शेखर तिच्या प्लेटकडे पाहत म्हणाला. मी काय एकटी जेवायला आली आहे का? म्हणून म्हटलं येऊ द्यावं तुला, प्रिया म्हणाली आणि शेखरने हसत मान हलवली. दोघेही जेवण करता करता गप्पा मारत होते. डिनरनंतर शेखरने प्रियाला घरी ड्रॉप केलं आणि तो गेला. प्रिया घरी आली, मात्र आपल्याच तंद्रीत होती. जाताना ती खुश होती, पण आता मात्र ती विचारांमध्ये हरवलेली होती. श्यामलाबाईंच्या नजरेतून ते सुटलं नाही, पण त्यांनी तिला विचारलंसुद्धा नाही. त्यांचा प्रियावर तेवढा विश्वास होता की ती त्यांच्यापासून काहीच लपून ठेवणार नाही. प्रियाला झोप लागत नव्हती. एकतर शेखरचं अनुवर असलेलं प्रेम तिला इन्सिक्युअर करत होतं, तर शेखर अनाथ आहे ही गोष्ट कुठेतरी तिला खटकत होती. रात्री उशिरा तिला झोप लागली. सकाळी मात्र शेखरचा मेसेज होता. त्याने गुड मॉर्निंग विश केलं होतं आणि कालसाठी थँक्यू म्हणाला होता. नकळत तिच्या फेसवर स्माईल आली. संध्याकाळी प्रिया घरी आली तेव्हा आई बाहेर हॉलमध्ये बसली होती. प्रिया, हे काय, एवढे गाजर का आणलेत? श्यामलाबाईंनी प्रियाच्या हातातली गाजराची पिशवी बघून विचारलं. काही नाही, म्हटलं गाजरचा हलवा बनवावा, ऋषीला आवडतो ना, आणि परवा दसरा पण आहे म्हणून थोडंसं गोड बनवते, प्रिया म्हणाली. ऋषीला आवडतो म्हणून की शेखरला आवडतो म्हणून? श्यामलाबाई म्हणाल्या. प्रियाची चोरी पकडली होती त्यांनी. नाही, असं काही नाही, ते तर मी, प्रिया गडबडली. ठीक आहे ठीक आहे, त्या निमित्ताने का होईना आम्हाला पण गाजरचा हलवा खायला मिळेल नाही का? श्यामलाबाई हसत म्हणाल्या आणि प्रिया चुपचाप आत किचनमध्ये गेली. ती फ्रेश झाली. तिने गाजरचा हलवा मन लावून बनवला आणि फ्रीजमध्ये ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना तिने एका टिफिनमध्ये हलवा घेतला. ऑफिसमध्ये दसऱ्याची पूजा होती म्हणून प्रिया छान साडी नेसली होती. ती आज संध्याकाळी शेखरच्या ऑफिसला जाऊन त्याला गाजरचा हलवा देणार होती. तिने शेखरला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. प्रिया आज ऑफिसमधून लवकर निघाली आणि एक्झॅक्ट 6 वाजता ती राठोड इंडस्ट्रीच्या गेटवर होती. तिने शेखरला कॉल केला पण तो उचलत नव्हता. तिने गेटवर चौकशी केली. शेखर फॅक्टरीमध्ये आहे तिला कन्फर्म झालं. मग तिने गेटवर एंट्री केली आणि ती आत कंपाऊंडमध्ये आली. तिने परत शेखरला कॉल केला पण तेच, तो कॉल उचलत नव्हता. प्रिया आता जरा वैतागली. ती आत ऑफिसमध्ये गेली आणि तिने रिसेप्शनवर चौकशी केली. मॅडम, शेखर सर ऑफिसमध्ये नाही, ते फॅक्टरीमध्ये आहेत. तुमचा काही मेसेज असेल तर मी देते, रिसेप्शनिस्ट बोलली. फॅक्टरी फार लांब आहे का इथून? प्रियाने विचारलं. नाही मॅडम, 15 मिनटं लागतात इथून, कंपाऊंडमध्येच आहे आमच्या, रिसेप्शनिस्ट बोलली. प्रिया काही बोलणार तितक्यात तिचा फोन रिंग झाला. शेखरचा कॉल होता. मंडळी, सॉरी, आजचा पार्ट थोडासा लहान आहे, पण काय करू, सर्दी खोकल्यामुळे आवाज बसला आहे, त्यामुळे खूप लेट होण्यापेक्षा मी छोटासा पार्ट टाकला आहे. मला माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना रोज पार्ट हवा असतो. मी नक्की प्रयत्न करेन रोज पार्ट टाकण्याचा, पण तोपर्यंत तुम्ही मला जसं आत्तापर्यंत समजून घेतले तसं जरासं समजून घ्या.